नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता वाजलेले आहेत 1:30. ते तुम्ही बघू शकता 1:30 झाले आणि आत्ताच केतकी पण स्कूलमधून आलेली आहे आणि तिचा उरलेला टिफिन नेहमीप्रमाणे खाते. काय चाललंय पिया? रोज का टिफिन आणतेस तू? सगळा खाऊन यायचा ना स्कूलमध्ये? टाईम भेटत नाही म्हणून घरी आणायचा आणि खात बसायचा. एवढा हळूहळू जेवतेस तू? 20 मिनिटाचा असतो. 20 मिनिटं मग भरपूर झाले ना. अगं त्यामध्ये 10 मिनिटं तर हात धुण्यामध्ये जातात. हातपाय. बरं, ठीक आहे. तर आता केतकी तिचा टिफिन खाते आणि आज गुरुवार असल्यामुळे आता मी शिरा बनवणार आहे आज गोडामध्ये. बाकीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता फक्त मला शिरा बनवायचा आहे, तर तो तुमच्यासोबत मी शेअर करते. आता कढईमध्ये आता मी तूप घालते. सुरुवातीला 3 चमचे तूप घालणार आहे मी. तर आता यामध्ये मी पाऊण वाटी रवा घालते आणि आता हा रवा पटपट भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. फुलायला लागलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता रव्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे. या स्टेजला मी यामध्ये बदाम घालते. काजू नाही घालणार आहे, फक्त बदाम घालणार आहे. आणि हे बदाम पण यामध्ये छानसे परतून घेते. आणि आपल्या रव्याला मस्त सुगंध सुटलेला आहे, म्हणजे रवा आपला छान भाजला गेलेला आहे. तिथे मी गरम पाणी ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे. अजून थोडं घालते मी. अजून थोडंसं घालते, म्हणजे साधारण मी 1 ग्लासभर पाणी घालते यामध्ये. गरम पाणीच घालते मी यामध्ये. व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेलं आहे. या स्टेजला मी आता गरम दूध वापरते. तर 1 वाटी गरम दूध घेते. आता हे छान मिक्स करून घ्यायचे. आता हे छान मोकळं झालेलं आहे. या स्टेजला आपण साखर घालायची. आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी इथे पाऊण वाटी साखर घालते. आणि त्या साखर घातल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेऊया आपण. साखर घातल्यामुळे ती साखर आता हळूहळू विरघळायला लागली आहे आणि त्यामुळे परत आता हे रवा पातळ झालेला आहे. तर आता हळूहळू आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता हळूहळू हा जो रवा आहे तो कढईपासून सुटायला लागलेला आहे. म्हणजे यातलं जे तूप आहे ते तूपसुद्धा बाजूला सुटायला लागलेलं आहे. म्हणजे आपला शिरा ऑलमोस्ट झालेला आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण केळी घालणार आहोत. तर इथे मी जरा जास्त पिकलेली केळी घालते, छान लागतात. आणि आता ह्या वेलची पूड घालते. कुटून घेतलेली वेलची पूड घालते. आणि आता हे सगळं पुन्हा मिक्स करायचं आहे. आणि आता मी गॅस बंद करते, कारण आपला शिरा रेडी झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला मस्त साजूक तुपातला शिरा रेडी झालेला आहे आणि खूप छान मोकळा झालेला आहे.
आणि आता मी थोड्याच वेळात देवाला नैवेद्याचं ताट बनवते. तर इथे नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे. 2 चपाती, दही भात, त्यानंतर इथे मी ह्या भातावरती तूप आणि थोडीशी भाजी म्हणजे रस्सा भाजी ओतलेली आहे. ही मिक्स भाजी बनवली आहे मी, रस्सा भाजी. बटाटा, शेवग्याच्या शेंगा, टॅमॅटो, कांदा सगळं वापरलेलं आहे. आणि इथे शिरा आणि काकडी. तर देवाला मी नैवेद्य दाखवते. तर आता मी इथे नैवेद्य दाखवलेलं आहे. हे बघू शकता. आणि ती आज गुरुवारची पूजा. तर आता नैवेद्य दाखवलेला आहे. आता मी सुद्धा जेवून घेते. माझा उपवास सोडून घेते. केतकीला जेवायची इच्छा नाही कारण मगाशीच तिने खाल्लेलं आहे. परंतु तिला आता मी थोडासा शिरा देते प्रसाद म्हणून. तर चला मी उपवास सोडून घेते. आता वाजलेले आहेत घड्यामध्ये 6 आणि केतकी आज दुपारी झोपली होती. तर आता ती उठली. तू झाली झोप? फ्रेश झालीस का? फ्रेश हो जरा, आता दूध देते. कुकरमध्ये वेदांचा सोया लावला होता, तो सोया झालेला आहे. माझ्यासाठी चहा ठेवते. शिरो मे राघवः पातु आनन्दशरथात्मजः कौसल्ये योद्धुषौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखौ सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ. तर आता महेश गुरु आलेले आहेत 9:45ला आणि केतकी पण आज लेट जेवते. काय पिणार मग आता? चहा नाही ना? दूध देऊ ना? ठीक आहे. तर महेश यांना दुधामध्ये काकवी मिक्स करून दिलेली आहे. काकवी ही शरीरासाठी खूप चांगली असते. नीट पकडा. थोडंच आहे ना, जास्त नाही ना? हां, जास्त नाही. आता वाजलेले आहेत रात्रीचे 11 आणि आता आम्ही झोपणार आहोत. अंथरूण वगैरे टाकलेलं आहे. लेट झालेलं आहे. केतकीला आज दुपारी विश्रांती मिळाल्यामुळे आता ती अभ्यास करत बसली. पण मी तिला सांगितलेलं आहे झोपायचं आहे कारण सकाळी लवकर उठायचं आहे. बेबी हे तू झोप आता बाळा. तर तिचं म्हणणं आहे थोडा वेळ अभ्यास करते झोप लागेपर्यंत. पण असं केलं तर परत लेट होणार, हो की नाही, उठायला. त्यामुळे आता वेळेवर झोप आणि लवकर उठ. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.